श्री स्वामी समर्थ महाराज की जय. प्रतापानंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र अध्याय 42. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. असे स्वर्गद्वार भुवन जावे तीर्थ मणिकर्णिका विस्तीर्ण धुंडी राजासी प्रार्थून नमावे गंगेसी तेथुनी विश्वनाथ भुवनी तयासी पूजोनी पूजी शंकर भवानी जावे मुक्ती मंडपा पूजी आनंद भैरवा सिद्ध विनायक पूजावा पूजा गंगा केशवा ललिता देवीसी नमोनी श्री काशी विश्वेश्वर यात्रा करावी करोनी चित्त स्थिर आपुल्या नामी सोमेश्वर लिंग स्थापितू ऐसे वदोनी तापसी झाला अदृश्यासी वदे हर्षभरासी हाची माझा गुरु सत्यगुरु स्मरण करोनी सदोदित जाई तो त्वरित विधिपूर्वक आचरत यात्रा करीतेसे भक्तीने प्रसन्न झाला व्योमकेसी पाहुनी भक्तीसी निज स्वरूपे सम्मुखेसी उभा टाकला शंकर संतोषोनी शंकर देई त्यासीवर देसी मागती जे जे गुरुवर तू होसी विश्वकर्मा जे मागती गुरुवर केले तसे होऊनी चतुर घेऊनी सत्वर उभा टाकला गुरु समोर गुरु कन्या पुत्रासी वंदोनी वस्तू सर्व देवोनी लोळतसे गुरुचरणी गुरुदेव वदे तव भक्तीने झालो प्रसन्न वर ऐसा पावनी शिष्य होऊनी ज्ञानी यापरी विस्तारुनी शंकर वदे पार्वतीसी गुरु वदती द्विजासी दाखविली तुझ काशी पुढे तुझ्या 21व्या वंशी घडेल यात्रा आता न करी सेवा म्लेच्छासी अनुनीय स्त्री पुत्रांची सेवा करी आम्हापासी रहा भक्ता म्हणती गुरु निरोपे तो गेला स्त्री पुत्रा घेऊन आला गाणगापुरी येऊन राहिला कानडी भाषेत स्तोत्र करू लागला कंडे निंदू भक्तजना भाग्यनिधीय भूमंडळ लोळगे नारसिंह सरस्वती या त्याचा ज्येष्ठ पुत्र नागनाथ वर देई त्यासी गुरुनाथ गुरुवदती तयावरी कृपा बहुत माथा हस्त ठेविते भाद्रपद चतुर्दशीसी ग्रामस्थ पूजा करीते अनंतासी गुरुवदती त्यासी पूजी अनंत व्रतासी. इति श्री स्वामी समर्थ शिष्य प्रतापानंत गोगावले विरचिते सार्थसारे श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे काशी क्षेत्र महिमा वर्णनम नाम 42तमोध्याय. ओवी संख्या 760. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार, मी अश्विनी निशान गोटे. प्रतापानंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पारायण किंवा पोथी वाचण्याचा केवळ हा हेतू आहे की असे बरेचसे स्वामी भक्त आणि गुरुभक्त आहेत ज्यांच्याजवळ पोथी वेगवेगळ्या कारणामुळे अवेलेबल नाही. काही परदेशात राहतात, काही ऐकायची इच्छा आहे पण ते वाचू शकत नाही किंवा इतरही काही कारण असू शकतात. तेव्हा अशा भक्तांसाठी छोटीशी सेवा म्हणून करण्यात येणारी असलेली ही छोटीशी मदत आहे. त्यामुळे पोथी वाचताना काही चुकलं असल्यास माफी असावी. क्षमस्व. ज्यांना स्वतःला पोथी वाचायची इच्छा आहे तशा भक्तांसाठी मात्र या व्हिडिओमध्ये दिलेल्या गेलेल्या ठिकाणचे जे मी फोटोज ठेवलेले आहेत तिथे तुम्ही पॉज घेऊन स्वतः स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील पारायण करू शकता. नियमावली पण ते पण फोटो ह्याच्यामध्ये, त्यानुसार तुम्ही ते नियम देखील पाहू शकता. आणि ज्या भक्तांनी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत आहेत त्या भक्तांना इतरही जर अध्याय जाणून घ्यायचे असतील किंवा स्वामी चरित्र सारामृत ही देखील पोथी माझ्याकडे श्री स्वामी चरित्र पोथी वाचन या प्लेलिस्टमध्ये ह्या सगळ्या पोथीज तिथे अवेलेबल आहे. स्वामी समर्थ महात्म्य देखील अवेलेबल आहे जे प्रतापानंत गोगावले लिखित यांनी लिहिलेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या गुरुवारी आपण पुढच्या अध्यायामध्ये भेटूयात. तुम्हाला अध्याय ऐकायचा असेल तर तुम्ही परत पुढच्या गुरुवारी चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका. आणि जर याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सतत मिळत राहावे असे वाटत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही केलं तरी हरकत नाही. ही फक्त आणि फक्त स्वामी सेवा आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर पुढच्या गुरुवारी तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करा जेणेकरून पुढचा अध्याय तुम्हाला भेटून जाईल. त्यामुळे काही चुकलं असल्यास वाचताना तर माफी असावी. क्षमस्व. भेटूयात पुढच्या गुरुवारी पुढच्या अध्यायामध्ये. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री दत्त जय दत्त जय जय दत्त.